उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार मुकेश ऋषी व प्रभुदेवा वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर मंदिरात महादेवाच्या चरणी लीन. आपल्या आगामी चित्रपट कन्नाप्पाच्या यशासाठी केली प्रार्थना. तर मुख्य जलवाहिनीच्या कामादरम्यान होत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचं केलंय आवाहन. आता बघूया सविस्तर बातम्या. नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेच्या वतीने देण्यात येणाऱ्या विविध प्रमाणपत्र ऑनलाईन देण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येणार असून यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. लवकरच ई सेवा सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी एडीएन सोबत बोलताना दिली आहे. 2025-26 या आर्थिक वर्ष छत्रपती संभाजीनगरकरांना फार मोठं वर्ष असणार आहे. ह्या आर्थिक वर्षामध्ये आम्हाला पाणी देण्याचं तरी फार मोठा संकल्प आहे. दररोज आमच्या लोक त्याला कसे सुधारून नवीन पाणी पुरवठा योजनाच्या मार्फत पाणी देण्याचं तर आम्ही नियोजन करतोच. त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरकरांना महानगरपालिकेच्या मार्फत विविध सेवा दिल्या जातात. आणि आज माझा जे गेल्या 1.5 वर्षापासून अनुभव बघता महानगरपालिकेला कायमस्वरूपी सुधारणे म्हणजे ह्या सर्व ऑफिसच्या होणारे प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात होणे, त्यासाठी ई ऑफिस प्रक्रिया राबवणे. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसीय आराखड्यामध्ये ई ऑफिससाठी फार महत्त्वाकांक्षी आहेत आणि म्हणून आम्ही येत्या आठवड्याभरामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकामध्ये नवीन जे काही फाईल्स तयार होणार आहे ते ऑनलाईन स्वरूपातच ई ऑफिस मार्फतच होणार आहे असे आम्ही संकल्प केलेला आहे. माझे सर्व कर्मचारी अधिकारी याचा प्रशिक्षण आणि त्याला समजून घेऊन काही कामही काही विभागामध्ये सुरू केलेले आहे. माननीय पालकमंत्र्यांचा वेळ घेऊन आम्ही लवकरच ह्यासुद्धा लोकार्पण आम्ही करणार. आणि त्यासोबतच ह्या वर्षी 2025 हा आर्थिक वर्षामध्ये राईट टू सर्व्हिसेस माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेला पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेला 2015मध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क हे आणले होते आणि आज 10 वर्ष होत आहेत. जरी मी ज्यावेळेला आढावा घेत असताना माझे कर्मचारी अधिकारी जरी म्हणत असेल आपण वेळेमध्ये नगरपालिकेच्या मार्फत सुविधा वेळेच्या आत देतो, परंतु त्याला कुठेतरी बघण्यासाठी ते ऑनलाईन स्वरूपातच ते सेवा दिलं पाहिजे. एखादा अशिक्षित ज्यांना समजत नाही असे जरी अर्ज ऑफलाईनमध्ये जरी येत असेल त्याला ऑनलाईनमध्ये रूपांतरण करूनच द्यायचं. या अनुषंगाने आज महाराष्ट्र लोकसेवा अधिनियमाच्या अंतर्गत नेमणूक झालेले आयुक्त डॉक्टर किरणजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक्झिट कॉन्फरन्स पार पडल्या आणि त्यामध्ये काही त्रुटी उणिवा आमच्याकडून राहिलं होतं. ते आम्ही येत्या आठवड्याभरामध्ये आम्ही तो पूर्ण करून या अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेल्या या शहराच्या नागरिकांना ज्या पद्धतीने लोकाभिमुख प्रशासन अभिप्रेत आहे ते आपण देण्याचा ऑनलाईन राईट टू सर्व्हिसेस हा तंतोतंत पालन करण्याचा आपण प्रयत्न करतो. आपण 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये प्रत्येक सेवा ऑनलाईन देण्याचा आणि या अनुषंगाने प्रयत्न करतो आहे.
प्रत्येक महानगरपालिकेचं वॉर्ड ऑफिसमध्ये एक सेतू सुविधा केंद्रासारखं आपण सुविधा केंद्र निर्मिती केलेलं आहे. फक्त त्या ठिकाणी आज रोजी टॅक्स भरून घेतलं जातं, परंतु आम्ही त्या सेतू सुविधा केंद्राला अपग्रेड करत त्या ठिकाणी सर्व पद्धतीच्या सर्व्हिसेस ऑनलाईन भरून घेऊन त्याला सुविधा ऑनलाईन देतो आहे. त्यासोबतच महाराष्ट्र शासनाची जे आपल्या सरकार केंद्र आहे त्यामार्फतही अर्ज घेऊन आपण ऑनलाईन सेवा देण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न केले जाणार आहे. महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी पाणी पुरवठा योजनेच्या कामाची माहिती देत नागरिकांनी होत असलेल्या गैरसोयीबद्दल सहकार्य करावं असं आवाहन एडीएन चॅनलच्या माध्यमातून केलं आहे. प्रत्येक संभाजीनगरकरांच्या मनामध्ये एक असतो, बाकी सर्व ठीक आहे, पाणीचं नीट करा. तो आम्ही कामाला लागून आहे. मी सांगतो, आमच्या प्रत्येक दिवस मला जे हजारो मेसेजेस येतात की त्याच्या भागामध्ये पाणी आले नाही, पाणी वेळेवर येत नाही आणि ठरवून दिलेल्या वेळेमध्ये येत नाही. हा काय एका दिवसामध्ये निर्माण झालेला समस्या नाही आहे. अजूनही मी लोकांना सांगू इच्छितो, ज्या निजामकालीन जे पाणी पुरवठा योजना अजूनही मी चालवतो, 1950चा, 1972चा आणि शेवटचा योजना 1992चा. त्यानंतर प्रत्येक पाणी पुरवठा योजना प्रत्येक 10 वर्षांनी अपग्रेड व्हायचं असतं. दुर्दैवाने आपण ज्या पद्धतीने झपाट्याने वाढलो, परंतु त्या पद्धतीने आपल्या इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड करता आपण आले नाही. म्हणून आज ही अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि बरेच अडचणीचा पार करून आम्ही पुढे आलेलो आहोत. मला नागरिकांना एवढंच सांगायचं, तुम्ही फक्त भरोसा ठेवा आणि आम्ही त्या कामाला लागून आहे. आणि नक्कीच माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय न्यायालय या सर्व कामाच्या देखरेख दररोज करत असते. बरेच अडचणी असतात आणि तुम्हाला दररोजची बघायची हे आहे की आज माझे पाणी मला मिळालं पाहिजे. आम्ही प्रयत्नशील असतो, परंतु अडचण आहे, समजून घ्याल आणि संभाजीनगरकर समजून घ्याल अशी मला खात्री आहे. वैजापूर येथील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळा येथे शिक्षण घेणाऱ्या कबीर राजू निकाळे या 9वीतील विद्यार्थ्याला संविधान अवमान प्रकरणी जाब विचारला म्हणून मुख्याध्यापक शिवाजी माळी, वॉर्डन जनार्दन गव्हाणे यांनी सीसीटीव्ही फोडल्याचा आरोप करत मारहाण केल्याचा आरोप त्या विद्यार्थी आणि त्याच्या पालकाने एडीएन सोबत बोलताना केलाय. तर सदर प्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यामध्ये दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. माझं नाव कबीर राजू निकाळे. मी आता 9वीत शासकीय निवासी शाळा वैजापूर, आमची अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा वैजापूर येथे गायकवाड वस्ती शिवराई इथं शिकतो 9वीच्या वर्गात. तर मग दिनांक 4 एप्रिल 2025 शुक्रवार रोजी रात्री काही मुलांनी कॅमेरे तोडले. तर मग त्यामुळेच सरांनी 5 तारखेला आमचा पेपर झाल्यावर 5 एप्रिल 2025 रोजी आम्हाला ऑफिसमध्ये बोलवलं 8-10 जणांना आमच्या वर्गातील आणि विचारलं की कॅमेरे तुम्ही तोडले का. आम्ही म्हणलो आम्हाला माहीत नाही सर, आम्ही झोपलेलो होतो. तर सर उठले आणि आम्हाला हाणायला लागले डायरेक्ट. सरांनी आम्हाला मार्ग केलं आणि काही मुलांनी एकमेकांची नावं घेतले. मग मला माहीत नव्हतं कारण की मी झोपलेलो होतो तिथे. तर मग सर म्हणले की तू एक तर कबूल कर तू फोडलेले किंवा कोणी फोडले ते सांग. मी म्हणजे सर मला माहीत नाही कशामुळे कोणी फोडले आणि कशामुळे झाले मला ते पण नाही माहिती सर. तर आम्ही शेवटी 4-5 जण वाचलो ज्यांनी काही सांगितलं नाही किंवा ज्यांची नावं दुसऱ्यांनी सांगितले. तर मग सरांनी मला जास्त टार्गेट केलं की मी कोणाचं नाव नाही सांगितलं, त्याच्यामुळे मला जास्त टार्गेट करून आणलं. सरांनी मला खूप काठीने दोन सरांनी आणलं माहिती ते. माळी सर आमचे शाळेचे मुख्याध्यापक आणि गव्हाणे सर शाळेचे अधीक्षक या दोघांनी मला काठी खाली आणलं. खाली पडल्यानंतर मला जाता मुख्याने सुद्धा मारलेलं आहे. त्या दिवशी सरांचा माझा काहीच वाद नव्हता कारण की मी फोडलेले नव्हते आणि काही केलेलं नव्हतं. सरांनी मी शब्द घेऊन सुद्धा सांगितलं, पण सर माझं ऐकायलाच तयार नव्हते. सरांसंग माझा काहीच वाद नव्हता आणि सरांनी फक्त एकाच गोष्टीमुळे माझा राग आलेला होता की मी संविधान दिनाच्या दिवशी एका शिक्षकाने आमच्या शाळेत संविधानाचं पुस्तक फेकलं होतं. तर मी सरांना जाऊन ते बोललो की सर संविधान दिन मनवता आणि त्याच दिवशी त्या पुस्तकाचा अपमान करता, संविधानाचा अपमान करता तुम्ही. तर मग मी बोललेलो सरांचं त्या गोष्टीचा राग आलेला होता. सरांनी मला मारल्यानंतर माझ्याकडून लेखी लिहून घेतलं आणि त्यानंतर ते बोलले पण की तू संविधानाच्या विषयी खूप बोलतो ना, असं तसं, ही कलम ती कलम, संविधानाचा अपमान. तर आता बोल ना म्हणे आता काय झालं. त्याच्यानंतर माझ्याकडून लिहून सुद्धा घेतलं की मी तोडलेले मी भरपाई करून देईन म्हणून. त्याच्यानंतर माझ्या घरच्यांना फोन लावला आणि मग घरच्यांना बोलवण्यात आलं माझ्या. त्याच्यानंतर मग पोलीस कंप्लेंट केली आम्ही.
तुझ्याकडून बळजबरीने लिहून घेतले आता? माझ्याकडून बळजबरीनेच लिहून घेतलं. मी नाही म्हणतो, तुम्ही शब्द खाल्ल्या तरी सुद्धा मला मारला आणि मग लिहून घेतलं. ते मला म्हणजे की तू जेव्हा कबूल करत नाही तेव्हा हप्ता सुद्धा तुला मारतच हवं मी. सर याला साधारण 11:30 ते 12च्या दरम्यान मारलं आणि मला फोन केला 2 वाजता की तुम्ही कुठे आहात. म्हटलं सर मी जालन्याला आहे, माझी एक रिलेटिव्हची डेथ झाली होती, मी जेव्हा आलेलो आहे मी मैत्यासाठी गेलो होतो. मला फोनवर सांगण्यात आलं की तुम्ही तुमच्या मुलांनी आमचे कॅमेरे तोडून नुकसान केलं आणि त्याने गुन्हा कबूल करून त्याने आम्हाला लिहून दिलं म्हणे. आम्ही लिहून घेतलं की तुम्ही 20,000 रुपये त्याची भरपाई दिल्याशिवाय त्याला पेपरला काही बसता येणार नाही इथून पुढं, तुम्ही आता या. मग ठीक आहे म्हटलं सर मी येतो. मी तिथे 7 वाजता पोहोचलो आणि त्याला बघितलं, त्याची जखमा बघून तर मला असं रडायला आलं. मी त्यांना फोनवर त्याच्याबद्दल भांडलो पण आणि निघताना मी म्हटलं सर त्याला प्लीज काय असेल तर आपण आलं बघूया, काय मारहाण करू नका. नाही म्हणजे आम्ही आता करायची ती पनिशमेंट केली, आता इथून पुढे नाही करणार. त्याला शरीर टोटल काठीचे 11 मी जखमा म्हणजे ओळ बघितला असेल, लाल सुजलेली जागा, लालसर झालेली. मग मी ते बघून पोलीस स्टेशनला घेऊन गेलो. पोलीस स्टेशनला PI साहेब ठाणे अंमलदार नव्हते तिथे, त्यावेळेस कॉन्स्टेबल होते रावते नावाचे. त्यांनी तक्रार म्हणून यांची नोंद करून घेतली आणि आम्हाला मेडिकल मेमो देऊन सरकारी रुग्णालय वैजापूर तिथं पाठवलं. त्यांनी हाताचे एक्सरे घेतले आणि काय मेडिसिन दिलं आणि बोलले की तुम्ही नंतर या म्हणून. पण आम्हाला तिथे पोलीस स्टेशनमध्ये काही न्याय मिळाला नाही. फक्त त्यांनी एक आमची समजूत काढली, यांची नोंद केली, तुम्ही जावा. म्हणजे आम्हाला पोलीस स्टेशनकडून पण काही सपोर्ट मिळाला नाही आणि काहीच नाही. तर काय करावं, काय सुचना. तर शासनाला आमची हातजोडी नम्र विनंती आहे की या गोष्टीचा आम्हाला न्याय मिळावा. की अनुसूचित असल्यामुळं केवळ आमच्याकडे आम्हाला दुर्लक्षित केलं जात आहे. तुम्हाला ते मारहाण करणारे हे दुसऱ्या कॅटेगरी मराठा आहे ते आणि ते जातीभेद करणारे. माझ्या मुलाला फक्त यासाठी टार्गेट करण्यात आलं का त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये 4 लोकांसमोर त्यांना शिक्षकांसमोर विचारलं की सर तुम्ही संविधान दिनाच्या दिवशी संविधानाचा अपमान का केला. तर त्यांच्या ते डोक्यात बसलो की तुझं आता डोक्यात बसला, तुझं बघतो म्हणे मी, तू फार शहाणा झाला असं बोलून त्याचा वाचपा त्यांनी काढला सर. आणि माझा मुलगा शाळेमध्ये हुशार आहे, पहिल्यापासून सर्वांमध्ये हुशार आहे. पण तरी पण केवळ एक त्यांनी फक्त आज विचारलं की संविधानाबद्दल तुम्ही असं कसं केलं, त्याचा त्यांनी तो बदला घेतला. वक्फ विधेयकाच्या विरोधात भारतीय दलित पॅन्थरच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहे. हे विधेयक रद्द करावं अशी मागणी केली आहे पॅन्थर नेते लक्ष्मण भुतकर यांच्या वतीनं करण्यात आली आहे. भारतीय दलित पॅन्थर या सामाजिक संघटनेच्या वतीने विभागीय आयुक्त साहेबांना वक्फ बोर्डच्या ज्या काही जमिनी आहेत, हे जो लोकसभेनं जो काही कायदा मंजूर केला तो रद्द करण्यात यावा. मुस्लिम समाजाच्या वक्फच्या ज्या जमिनी आहे त्यांच्याच उदरपोषणासाठी त्या राहू द्याव्यात अशी मागणी या निवेदनामध्ये आम्ही केलेली आहे. आपल्याला माहीत असेल की वक्फ बोर्डाच्या जमिनी ज्या आहेत ह्या कायदा करून या केंद्र सरकारनं रिटर्न घेण्याचं काम या मुस्लिम समाजावर फार मोठा अन्याय आहे. खऱ्या अर्थानं हजारो वर्षापूर्वी ह्या जमिनी ज्या आहेत ह्या मुस्लिम समाजाच्या ताब्यात आहेत, परंतु अदानी अंबानी यांच्या घशामध्ये ह्या जमिनी घालून यांच्यावर पैसा मिळवायचा हा सरकारचा डाव आहे. अहो यांना कुठलंच काही पुरत नाही. काल परवाला रमाईनगर या भागामध्ये झोपडपट्टीतल्या लोकांना लालूच दाखवली की तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेमधून घर बांधून देऊ, या असे खाली त्यांचे फॉर्म भरून घेतले आणि त्यांना उठवून दिलं. आजही ते लोक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत. म्हणजे या सरकारचं मुस्लिमांच्या विरोधात, दलितांच्या विरोधामध्ये अनेक कायदे करून यांना छेड करण्याचं काम हे केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार करत आहे. आणि म्हणूनच आज या राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा भारतीय दलित पॅन्थरच्या वतीनं मी धिक्कार करतो. मुस्लिम समाजावर जो अन्याय अत्याचार होत आहे, खऱ्या अर्थानं हा समाज अज्ञानी आहे असं मला वाटतंय.
आज मुस्लिम समाजावर अन्याय होत असताना किती या ठिकाणी मुस्लिम समाजाचे लोक असले पाहिजे होते, परंतु या समाजाला आजपर्यंत खऱ्या अर्थानं अन्याय अत्याचार सहन करण्याचंच यांना फक्त समजलेलं आहे. विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन इशारा देण्यात आलेला आहे की वक्फ बोर्ड हे विधेयक जे केंद्र शासनाने मंजूर केलेलं आहे हे एक प्रकारचा तो घाला घालण्याचं काम हे केंद्र शासन करत आहे आणि हळूहळू या मुस्लिम समाजाच्या ज्या जमिनी आहेत तर या जमिनी कोणाच्या मक्तेदारी नाही, तर ह्या जमिनी म्हणजे शेकडो वर्षापूर्वी ह्या इनामी दिलेल्या जमिनी आहेत आणि ह्या जमिनी ताब्यात घ्यायच्या. कारण त्यांनी सांगितले की मस्जिद असेल, मदरसा असेल, ह्या जमिनी ज्या आहेत ह्या आम्ही हात लावणार नाही, परंतु ज्या रिकाम्या जागा आहेत त्या घेऊ आणि डेव्हलप करू आणि त्यांचे पैसे जे येतील ते दुसऱ्या समाजाला उपयोगात आणू. याचा अर्थ हळूहळू ते म्हणजे पख कापण्याचं काम हे केंद्र शासन करत आहे. त्याचा सर्वप्रथम भारतीय दलित पॅंथरच्या वतीने, अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था महासंघाच्या वतीने जाहीर निषेधित आम्ही करत आहोत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते.
आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. सलाम. ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथे चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या 2 कलाकारांनी मंगळवारी खुलताबाद तालुक्यातील वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी दाखल झाले. यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय खलनायक मुकेश ऋषी तसेच साऊथ सुपरस्टार प्रभुदेवा यांनी भगवान शिवाचं दर्शन घेऊन जलाभिषेक केला. सिनेकलाकार मुकेश ऋषी व प्रभुदेवा हे दोघेही कन्नप्पा या आगामी भव्य फॅन्टसी तेलुगू चित्रपटाच्या प्रमोशनासाठी येथे आले होते. या चित्रपटामध्ये विष्णू मंचू प्रमुख भूमिकेत झळकणार असून प्रभुदेवा व मुकेश ऋषी सहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत. दिग्दर्शनाची जबाबदारी मुकेश कुमार सिंह यांनी सांभाळली आहे. या दोन्ही कलाकारांनी मंदिराच्या आध्यात्मिक आणि शिस्तबद्ध वातावरणाचं विशेष कौतुक केलं. त्यांच्या भेटीमुळे मंदिर परिसरात भाविकांमध्ये आनंद व उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान कन्नप्पा चित्रपटाचे निर्माते मोहन बाबू हे श्री घृष्णेश्वर मंदिरात आले होते. त्यांनी भगवान शिवाचं दर्शन घेऊन चित्रपटाच्या यशासाठी घृष्णेश्वर चरणी लीन होऊन प्रार्थना केली. देवस्थान ट्रस्टच्या वतीने अध्यक्ष योगेश टोपरे, विश्वस्त राजेंद्र कौशिके, योगेश विटखेडे आदींनी श्री घृष्णेश्वराची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. कन्नप्पा हा ऐतिहासिक महाकाव्य आधारित चित्रपट 25 एप्रिल 2025 रोजी प्रदर्शित होत असून तो भगवान शिवाच्या महान भक्तांच्या जीवनकथेला समर्पित आहे. या चित्रपटामध्ये मोहनलाल, अक्षय कुमार, प्रभास, काजल अग्रवाल यांच्यासारखे नामवंत कलाकार दिसणार आहेत, तर अभिनेत्री प्रीती मुकुंदन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. चित्रपट निर्माते मोहन बाबू यांनी सांगितलं की हा चित्रपट फक्त एक कथा नाही, तर श्रद्धा, भक्ती आणि त्यागाची अद्वितीय कहाणी आहे, जी प्रेक्षकांच्या मनाला निश्चितच भिडेल. दरम्यान प्रभुदेवा आणि मुकेश ऋषी यांना पाहताच मंदिर परिसरामध्ये चाहत्यांनी गर्दी करत फोटो आणि सेल्फीसाठी उत्सुकतेने झुंबड उडवली. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसैन पटेल, खुलताबाद. बहुत अच्छा लगा. हम सुबह तरंगेश्वर होके आए, वहाँ दर्शन किया. यहाँ बहुत अच्छे दर्शन मिले हमको. बहुत बहुत शुक्रिया सब स्टाफ का. और वाले भी यहीं पे थे, उन्होंने भी बहुत अच्छा से गाइड किया और बहुत अच्छा से दर्शन हो गया है. सबके लिए कामना करूंगा कि जितने भी लोग यहाँ आए हैं सबका मनोकामना पूरी. नवी मूवी के लिए क्या हमारी फिल्म है कन्नप्पा, उसका नाम है, और उसके हीरो है विष्णु मंचू, मोहन बाबू जी उसके प्रोड्यूसर हैं. उसकी वजह से ही हम सब जगह निकले हैं दर्शन के लिए. कन्नप्पा जो थे शिवा के सबसे बड़े भक्त थे, तो उन्हीं की कहानी है ये. तो उसी के लिए हमने सबने साधना की थी कि हम सब जगह जाएंगे. तो ये हमारा एक आज पूरा हुआ काफ़ी. तो मैं बहुत बहुत शुक्रगुजार हूँ आप सबका. थैंक यू सर. थैंक यू. दैनिक सम्राटच्या मराठवाडा आवृत्तीचं प्रकाशन 14 एप्रिल रोजी करण्यात येणार असल्याची माहिती संपादक कुणाल कांबळे यांनी एडियनसोबत बोलताना दिली असून सदर कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित राहावयाचं आवाहन त्यांनी केलंय. तर दैनिक सम्राटला वाचकांनी पुन्हा एकदा पसंती द्यावी असं आवाहन समाजभूषण भीमराव हत्ती आंबिरे यांच्या वतीने करण्यात आलंय. गेले 23 वर्षापासून महाराष्ट्रातील आंबेडकरी जनतेवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराला वाचा फोडणारे, सर्वसामान्य माणसांना न्याय देणारे, आंबेडकरी चळवळीचं मुखपत्र असलेलं दैनिक पत्रत्र सम्राट गेले वर्षभरापासून मराठवाड्यामध्ये काही कारणाने बंद होतं. आता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी 14 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथून पुन्हा त्याचं सुरुवात होणार आहे. संपादिका निलिमाताई कांबळे, कार्यकारी संपादक कुणाल कांबळे, कृपाल कांबळे यांच्या मेहनतीने आणि आंबेडकरी
समाजातील हितचिंतक, अधिकारी, कर्मचारी, राजकीय पक्षाचे नेते या सगळ्यांच्या मदतीने मराठवाड्यात पुन्हा नव्याने सम्राट उभा राहत आहेत. तेव्हा आंबेडकरी समाजातील उपासक, उपासिका, अधिकारी, कर्मचारी, विविध पक्षाचे नेते यांना विनंती करतो की ज्या ज्या पद्धतीने होईल, मग जाहिरातीच्या स्वरूपात होईल, देणगीच्या स्वरूपात होईल किंवा अंक विकत घेण्याच्या स्वरूपात होईल, ही मदत करून सम्राट मराठवाड्यात पुन्हा जोमाने उभा राहील यासाठी प्रयत्न करावेत, असं मी आपल्या सगळ्यांना नम्र आवाहन करतो. जय भीम, जय भारत. जय भीम. कुणाल बबन कांबळे, दैनिक सम्राटचा कार्यकारी संपादक. मराठवाड्यामध्ये गेली 1 वर्ष सम्राट बंद होता. अन्याय अत्याचार वाढत आहेत, त्याला वाचा फोडण्याचं काम दैनिक सम्राट धडाडीने करते. पण आपल्या सगळ्यांची साथ पाहिजे. येत्या 14 एप्रिलला 2025ला आपण पुन्हा एकदा लोकांसमोर सम्राट घेऊन येत आहोत. मराठवाड्यातली आवृत्ती 14 तारखेला रामा इंटरनॅशनलमध्ये अनिल कुमार गायकवाड साहेबांच्या हस्ते याचं लोकार्पण होईल. सोबत विलास कांबळे असतील, MSRDCचे इंजिनियर आहेत ते, बराडे साहेब असतील, येरेकर साहेब असतील, अशी आपली संबंध कार्य, आपले सगळे अधिकारी, सगळे नेते यांना सगळ्यांना घेऊन आणि तुमच्यासारख्या संबंध जनतेचा आधार घेऊन पुन्हा एकदा सम्राटला इथून उभारणी द्या. आपल्या सम्राटचे वाचक, हितचिंतक, जाहिरातदार या सर्वांना माझी अपील आहे की त्यांनी सम्राटच्या मागे खंबीरपणे उभं राहा आणि आम्हाला साथ द्या. हत्ती अंबेरे साहेब आहेतच आपल्याबरोबर, पण त्यांच्यामुळे आपल्याला बरेचसे अधिकारी भेटले. तर माझी सर्व जनतेला अपील आहे की त्यांनी सम्राट घ्यावा, वाढवावा आणि जाहिराती द्याव्या. जय भीम. जय भीम पॅन्थर हा मराठी चित्रपट लवकरच महाराष्ट्र राज्यातील सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होत असून या चित्रपटाला उपासक, उपासिकांनी पसंती द्यावी असं आवाहन पूज्य भदंत आणि समाजभूषण भीमराव हत्ती अंबिरे यांच्या वतीने करण्यात आलंय. सप्रेम जय भीम. भिक्खू संघाच्या वतीने जय भीम पॅन्थर एक संघर्ष नावाचा सिनेमा प्रदर्शित करण्यात येणार आहे. आंबेडकरी समाजातील उपासक, उपासिका तसे भारतीय तमाम नागरिकांनी हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन पाहून या चित्रपटातील काम करणाऱ्या कलाकारांना आणि भिक्खू संघांना सहकार्य करावं असं मी विनम्र आवाहन करतो. जय भीम, जय भारत. नमो बुद्धाय. आज संबोधी अकादमीमध्ये आयुष्यमान हत्ती अंबिरे साहेबांच्या समवेत एक चित्रपट जय भीम पॅन्थर एक संघर्ष हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीसाठी आपल्या सिनेमागृहामध्ये येत आहे. तरी सर्व उपासकांना, जनतेला आव्हान आहे की हा जो संघर्षमय चित्रपट आहे, आपला जो इतिहास आहे, त्या इतिहासाला पाहण्यासाठी आणि आपली चळवळ कुठेतरी जी काही माघारते आहे, कशामुळे माघारते, काय माघारते, याच्यावर सविस्तर अशा प्रकारचं विवेचन या चित्रपटामध्ये केलेलं आहे. तरी आपण सर्व उपासकांनी या चित्रपटाला भरपूर दाद द्यावी, मोठ्या संख्येने यावे आणि आपण सर्वांनी या चित्रपटाचा साक्षीदार व्हावा आणि सर्वांना प्रोत्साहन द्यावे की हा चित्रपट बघावा अशा प्रकारचं आवाहन करतो. धन्यवाद. वक्फ बिलाच्या विरोधामध्ये काही संघटना आणि मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने, आंदोलनं करण्यात आली आहे. यावेळी विविध पक्ष आणि संघटनांच्या नेत्यांनी वक्फ बिलाच्या विरोधात आपापली भूमिका मांडली आहे. आताच आपल्या देशामध्ये वक्फ बिलला मंजुरी देण्यात आली. आज आम्ही इथं जमा आहोत ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डतर्फे हे आंदोलन करण्यात येत आहे आणि त्याच्या माध्यमातून असा प्रयत्न आहे की सर्व देशापर्यंत हा मेसेज जावा की मुस्लिम समाज, संपूर्ण मुस्लिम समाज या वक्फ बिलच्या विरोधामध्ये आहे, जो बिल पास झालेला आहे आणि आम्ही त्याच्या विरुद्ध अगदी शांतीपूर्ण आंदोलन करत आहोत आणि घटनेने आम्हाला जे अधिकार दिले त्याचा वापर करून अगदी शांतीपूर्ण पद्धतीने आपला निषेध नोंदवण्याकरता इथं आम्ही आज जमा झालेलो आहोत. त्याची ही पहिली कडी आहे. इथून या आंदोलनाची सुरुवात होत आहे आणि हे आंदोलन संपूर्ण भारतामध्ये
अगदी शांतिपूर्ण पद्धतीनं जसं मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचा आदेश असेल त्यानुसार केलं जाईल. भारत भर में जो वक्फ बोर्ड संशोधन के नाम पर बिल पारित किया गया है, उसके विरोध में भारत के 650 जिलों में एक साथ एक ही समय भारत मुक्ति मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, बहुजन क्रांति मोर्चा, पिछड़ा वर्ग मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनेशनल के जानिब से भारत भर में जेल भरो आंदोलन किया जा रहा है, ताकि हमारी जो हक है, जो अधिकार है, उनका अधिकार उनको मिले. और वक्फ बोर्ड जो है ये मान्य नहीं किया जा सकता, क्योंकि ये संविधान विरोधी बिल है. इतने बिल आज तक सरकार ने लाई है, ये संविधान विरोधी है. SC, ST, OBC माइनॉरिटी के हक अधिकार छीनने वाला बिल है. तो हम इसका कड़ा विरोध करते हैं. मैं भारत मुक्ति मोर्चे का जिम्मेदार होने के नाते हम इसका कड़ा विरोध करते हैं. और सहयोगी संगठन में सभी का जो है आप लोगों का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ कि मीडिया का एक बहुत बड़ा रोल होता है इसके अंदर, क्योंकि आप लोग जनता की आवाज़ उठाते हैं. मैं हमारे संगठन की तरफ से, बाकी सभी लोगों की तरफ से आप लोगों को बहुत दिल से धन्यवाद करता हूँ. आप लोगों को यहाँ पर आए, इसको कवर किया, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. हे जे जेल भरो आंदोलन आहे, भारत मुक्ती मोर्चा तथा OBC राष्ट्रीय मोर्चा तथा इतर सगळ्या सहयोगी संघटना या आंदोलनाचा जो मुख्य उद्देश आहे, जेल भरो आंदोलनाचा, आम्ही देशभर EVMच्या विरोधात या अगोदरही भारत मुक्ती मोर्चाने तथा इतर सगळ्या सहयोगी संघटनांनी देशभर EVMच्या विरोधात आंदोलन केलेली आहेत. आणि हे जेल भरो आंदोलन राष्ट्रव्यापी आहे. देशातल्या 32 राज्यात 650 जिल्ह्यात आम्ही हे आंदोलन करत आहोत. पहिल्यानं एवढं मोठं आंदोलन EVMच्या विरोधात जेल भरो हे होत आहे. दुसरा आमचा जो या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे तो हा आहे की जातीनिहाय जनगणना OBCची झाली पाहिजे. OBCंना मोजलंच जात नाही. या देशात कुत्र्याची जनगणना होते, मांजरीची जनगणना होते, जनावरांची जनगणना होते, गध्याची जनगणना होते, परंतु या देशाचा प्रधानमंत्री हा OBC असूनही OBCची जनगणना करत नाही. कारण जर मोजलं जाणार नाही तर OBCचा जो अधिकार आहे, संवैधानिक अधिकार, तो त्यांना भेटणार नाही. हा उद्देश ठेवून ते OBCची जातीनिहाय जनगणना करत नाही. तिसरा जो मुख्य उद्देश आहे, आमच्या महापुरुषांची वेळोवेळी, आता आपण पाहिलं, शिवाजी महाराजांच्या विरोधात असेल, महात्मा फुल्यांच्या विरोधात असेल, कोणीतरी एखादा मनुवादी उठतो आणि वक्तव्य करतो. आमच्या महापुरुषांचा जो अपमान या देशात होत आहे, या राज्यात होत आहे, या महापुरुषांच्या अपमानाच्या विरोधात आमचं हे जेल भरो आंदोलन आहे. आम्ही संपूर्ण देशभर मोठ्या ताकदीनं हे आंदोलन यशस्वी करत आहोत. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकार मुकेश ऋषी व प्रभुदेवा वेरूळ येथील 12वे ज्योतिर्लिंग श्री कृष्णेश्वर मंदिरात महादेवाच्या चरणी लीन. आपल्या आगामी चित्रपट कन्नाप्पाच्या यशासाठी केली प्रार्थना. तर मुख्य जलवाहिनीच्या कामादरम्यान होत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचं केलं आहे आवाहन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडियन न्यूज. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.